कविता राणे या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। देशामध्ये सध्या एक प्रश्न विचारला जातोय, भाषणात आरक्षण, नजरेत मतांचं रक्षण। हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे गेल्या 3-4 दिवसात विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली वक्तव्य। आंध्र प्रदेशचे नेते जगन मोहन रेड्डी यांनी आपण निवडून आलो तर मुस्लिमांना 4% आरक्षण देऊ असं विधान केलं। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनीही मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं असं म्हटलं। आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वक्तव्य समोर आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रातल्या बीडमध्ये असतानाच त्यांनी असं वक्तव्य केलं की तुमचं आरक्षण हे ओबीसींना कसं देता येईल, ओबीसींचं आरक्षण हे मुस्लिमांना कसं देता येईल। तर अमित शहा यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर मुस्लिमांचं सर्व आरक्षण काढू, SC STच्या आरक्षणावर आम्ही कोणतीही गदा येऊ देणार नाही। इतकी सगळी वक्तव्य समोर आल्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला, पुन्हा चर्चा सुरू झाल्या, पुन्हा एकदा प्रतिक्रिया सुरू झाल्या। या सगळ्या संदर्भात कोणी कोणी काय काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी। चुनाव के लिए नहीं कर रहा हूं, आने वाली आपकी अनेकों पीढ़ियों के लिए मैं लगा हुआ हूं ताकि उनको वो ऐसी बीमारी ना आए। कोई गरीब कुपोषण का शिकार ना हो, हमने इसकी भी चिंता की। आज नंदुरबार से के 12 लाख से ज्यादा लोगों को मुफ्त राशन मिल रहा है। साथियों, कांग्रेस जानती है कि वो विकास में भाइयों बहनों, मोदी जी 10 साल से पूर्ण बहुमत के साथ शासन कर रहे हैं। मोदी जी ने आरक्षण समाप्त नहीं किया, परंतु तेलंगाना में कांग्रेस पार्टी ने 4% मुस्लिम आरक्षण देकर ST SC और OBC के आरक्षण पर डाका डालने का काम किया है। भाइयों बहनों, मैं आज कहकर जाता हूं, आप भारतीय जनता पार्टी के 10 से ज्यादा सीट जिताइए, भोंगीर में हमारे बूढ़ा नरसैया जी को जिताइए। हम ये मुस्लिम आरक्षण को समाप्त कर SC ST और OBC का आरक्षण बढ़ाएंगे। आणि हे सगळे मुद्दे समोर आल्यानंतर, ही सगळी वक्तव्य समोर आल्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे, ती म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये चर्चा का होतीये। याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते श्याम जाजू, ज्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। सामाजिक विषयांचे अभ्यासक प्रकाश पवार आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत। JNUचे प्रोफेसर मिलिंद आव्हाड या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत आणि त्याच सोबत अनवर राजन असतील, जे मुस्लिमांच्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत, ते जोडले गेलेले नाहीयेत, काही वेळातच ते आपल्या सोबत असतील। आता चर्चेत जोडल्या गेलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। सुरुवातीला प्रकाश पवार सर, तुमच्याकडे येतेय। गेल्या काही दिवसांपासून मुस्लिमांचं आरक्षण असेल, देशामध्ये ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे ती संपत्ती मुस्लिमांना वाटप करण्यासंदर्भातली विधानं असतील किंवा मुस्लिमांच्या लोकसंख्येसंदर्भातला अहवाल असेल, हे सगळं जर एकत्रितरित्या पाहिलं, निवडणुकांच्या प्रचारांमध्येही त्याचा वारंवार उल्लेख होतोय, एक वेगळं नॅरेटिव्ह देशामध्ये तयार करण्याचा प्रयत्न होतोय। मला असं वाटतं की गेल्या 3 फेज मधल्या घटनाक्रम आणि परिस्थिती यांना दोन्हींना एकत्रित करून पाहिलं तर एक सूत्र मोठं पुढे आलेलं आहे, ते म्हणजे उदाहरणादाखल संघाचे काही लोक मतदान करायला जात नाहीत किंवा संघ आणि भाजप यांच्यामध्ये काहीतरी एक फट आहे, या प्रकारची चर्चा भारतभर होते। दुसरा मुद्दा त्याला जोडून जो येतोय तो हा आहे की भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी 400 पार या गोष्टीची चर्चा खूप तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली आणि तो मुद्दा भाजपच्या विरोधात गेला। हे तुम्ही जर पहिले संदर्भ पाहिले किंवा ही परिस्थिती पाहिली तर या पार्श्वभूमीवरती आधारित पुढची सगळी स्टेटमेंट आलेली आहेत आणि त्या स्टेटमेंटचा म्हणजे सगळ्या भाषणांमधल्या स्टेटमेंटचा मुद्दा असाही निर्माण होतो की संघाचे लोक ऍक्टिव्ह झाले पाहिजेत, म्हणजे कृतीप्रवण होऊन त्यांनी मतदानाला बाहेर पडावं, लोकांना मतदान करायला प्रवृत्त करावं। नंबर 2 की ज्या
भाजपचे लोक आहेत की ते बोलतायत की संघाचं भाजपचं चिन्ह नसेल तर मतदान कोणाला करायचं. उदाहरणार्थ पुण्यामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये अशा प्रकारची एक प्रतिक्रिया मोठी नोंदवली गेली होती पोलिंग बूथ वरतीच. म्हणजे याचा अर्थ दुसरा निर्माण होतो की जो चिन्ह नसलं तरी सुद्धा ज्या पार्टी बरोबर आपली आघाडी आहे त्या पक्षाच्या चिन्हाला भाजपने संघाच्या कार्यकर्त्यांनी मतदान करावे आणि ऍक्टिव्ह करण्यासाठी त्यांचा एक नंबरचा जो शत्रू कोण मानतात त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं असल्यामुळे मला असं वाटतं की मुस्लिमांच्या बद्दलची ही स्टेटमेंट फार आक्रमकपणे पुढे येताना दिसतात आणि यातून जे काही हिंदुत्व विचारांचे मतदार आहेत आणि मतदारांमुळे भाजपला बहुमत मिळालेलं आहे त्यांना पुन्हा एकत्रित करणं, त्यांना कामाला लावणं आणि त्यांच्या मार्फत इलेक्शन फिरवणं याच्यासाठी प्रयत्न म्हणून एकूण ही प्रक्रिया अतिजलद गतीनं घडलेली मला दिसते. म्हणजे वोट कन्सॉलिडेशन हा एक मुद्दा आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरित करणं, उत्साहित करणं असा एक मुद्दा आहे. हे दोन मुद्दे तुम्ही मांडलेत. श्याम जाजू आपल्या सोबत आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊयात. श्याम जाजू सर, प्रत्येक निवडणुकीमध्ये या देशात सर्वात मोठी एकेकाळी राहिलेली काँग्रेस पार्टी ज्यांनी 70 वर्ष या देशावर राज्य केले त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मुस्लिम तुष्टीकरण आपली वोटजीवी आणि नोटजीवी नेत्यांनी या वोट बँकेवर लक्ष ठेवून कायम मुस्लिम अपीजमेंटचं काम केलं, मुस्लिम तुष्टीकरणाचं काम केलं. काँग्रेसचा इतिहास सांगतो काँग्रेसने काय करायचं सोडलं. पाकिस्तानची निर्मिती मुसलमानांसाठी झाली, बांगलादेशची निर्मिती मुसलमानांसाठी झाली, धारा 370चं इन्क्लुजन मुसलमानांसाठी झालं, अल्पसंख्याक बिल काँग्रेसच्याच काळात आलं, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काँग्रेसच्याच काळात आलं, अल्पसंख्याक मंत्रालयाची सुरुवात काँग्रेसच्या काळात झाली, वक्फ बोर्डची स्थापना काँग्रेसनेच केली, अल्पसंख्याक विश्वविद्यालयांची निर्मिती काँग्रेसने केली, या देशाचा बंटवारा करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेसने केला. या सर्व घटनातून हे दिसतंय काँग्रेसची नीती ही केवळ मुस्लिम वोट बँकेवर लक्ष ठेवून देशाचा कुठलाही विचार न करता ते आजपर्यंत असं करत आलेले आहेत आणि त्याचाच परिणाम ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना वाटलं की मोदीजींच्या विकासाकडे पाहून, मोदीजींनी केलेला 3 तलाकचा निर्णय पाहून आपली वोट बँक जाईल की काय म्हणून काँग्रेसचे नेते, इंडीचे नेते, त्यांच्या गठबंधनाचे नेते उघडपणानं बोलू लागलेत की आम्ही मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ आणि कोणतं देऊ तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी यांचं आरक्षण काढून आम्ही यांना देऊ. अशी जी प्रवृत्ती आहे मला असं वाटतं की त्यांच्यामुळे या देशामध्ये हा विषय चर्चेला आलेला आहे आणि रियालिटी हे सांगते आहे की 1950 मध्ये जी मुस्लिमांची संख्या होती त्याच्यामध्ये 43% वाढ होते आणि जी हिंदूंची संख्या होती त्याच्यामध्ये 8% घट होते. हे काय दाखवतं, हे काय कारण आहे असं होण्याचं आणि याचा परिणाम केवळ लोकसंख्या वाढ आणि कम असं नाही आहे. देशाची रचना, देशाची पद्धती याच्यावर परिणाम करणारं हे सगळं असल्यामुळे मला असं वाटतं की याची चर्चा योग्य वेळी होती आहे आणि काँग्रेसवाल्यांनी आपल्या वोट बँकेच्या नीतीसाठी हे काढलंय. अकारण संघाला या चर्चेमध्ये ओढून आणि संविधानाची चर्चा करून विषय संपणार नाही. काँग्रेसचं मुस्लिम तुष्टीकरणाचं धोरण हेच याला कारणीभूत आहे असं माझं मत आहे. मिलिंद आव्हाड सर आपल्या सोबत आहेत. मिलिंद आव्हाड सर, काँग्रेसचं तुष्टीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून आम्ही मुस्लिम आरक्षणाला विरोध करतो, हा एकूणच नॅरेटिव्ह किंवा हे एकूणच वाक्य पटण्यासारखं आहे का? नाही, मला खरं म्हणजे 2-3 गोष्टी सांगायच्या. पहिला मुद्दा आहे की या देशामध्ये ज्या काही पॉलिसीज, प्रोग्राम, जे काही गव्हर्नन्ससाठीच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घटनेनुसार चालतात, कॉन्स्टिट्यूशननुसार चालतात. बरोबर. मला स्वतःला असं वाटतं की कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम असणाऱ्या देशामध्ये एखाद्या जात समूहाला किंवा एखाद्या धर्माला आदरिंग करणे हे काही कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझमचं लक्ष्य नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की खरं म्हणजे आता स्टॅटिस्टिक्सचा उल्लेख झाला तर बघितली तर ती अतिशय म्हणजे किती रिलायबल आहे याच्याबद्दल एक वेगळाच विचार करावा लागेल आपल्याला. उदाहरणार्थ 1932 साली कास्ट सेन्सस झालेला आहे.
1932 साली कास्ट सेन्सेस होऊन तो 2011 साली झालाय, परंतु तो अजून रिलीज झाला नाही. त्याच्यानंतर एकूण सेन्सेसमध्ये ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेन्सेस होत आहेत, तर म्हणजे वेगवेगळ्या वेळेस सेन्सेस झालेले आहेत, तर त्या सेन्सेसची जी मांडणी झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तर ती मांडणी ही त्या रिसर्चरच्या ऑब्जेक्टिव्हला ध्यानात घेऊन झालेली. म्हणजे उदाहरणार्थ कसं, आता पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियानं जो अभ्यास केलेला आहे आणि तो 1950 ते माझ्या मते 51चा त्यांनी तो काळ 1951 ते 2015 पर्यंतचा तो काळ मांडतात. 1955 ते 2015. 55 ते 2015 पर्यंतचा. आता या फाउंडेशन पॉप्युलेशन फाउंडेशननं नेमके काय सॅम्पल वापरलेले आहेत, सेन्सेसचा किती आधार घेतलेला आहे, एकूण ते स्टॅटिस्टिक्स कसं इंटरप्रिट केलेलं आहे, त्यांचे सॅम्पल काय आहेत, तर ते फाउंडेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यावरून त्यांनी ते हे सगळं केलेलं आहे का ते बघावं लागेल, कारण तो रिसर्च रिपोर्ट कालच आलेला आहे. त्याच्यामुळे माझा असा मुद्दा आहे की एखाद्या संस्थेनं केलेला रिपोर्ट आणि एकूण भारतीय राजकारणामध्ये आता जात समूहाची होणारी चर्चा याची जी टायमिंग आहे ती निवडणुकीची टायमिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हा रिपोर्ट किती ऑथेंटिक आहे याच्याबद्दल थोडासा विचार करायला पाहिजे. हा रिपोर्ट या काळात जर पुढे येत असेल तर ज्या देशामध्ये संविधान आहे, ज्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन कास्ट, क्लास, जेंडर, रिजन, लँग्वेजच्या आधारावरती केला जाणार नाही असे सेफगार्ड्स आहेत, अशी कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी आहे, अशा देशामध्ये एखाद्या समुदायाला एका अर्थानं परिघाच्या बाहेर काढण्यासाठीची चर्चा पुढे आणणे हे काही देश संयुक्तिक नाहीये आत्ताच्याला. पण निवडणुका आहेत त्यामुळे असे विषय पुढे येत राहतात. अनवर राजन सर आपल्या सोबत आहेत. राजन सर, असं नाहीये की मुस्लिम आरक्षणाची चर्चा या देशामध्ये पहिल्यांदा होतीये. अगदी मंडल आयोग लागू झाल्यापासून ओबीसीमध्ये मुस्लिमांमधल्या काही जातींचा समावेश केला गेला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मुस्लिमांसाठी आरक्षण आहे, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आहे. ते केरळमध्ये आहे, ते उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे, ते गुजरातमध्ये सुद्धा आहे, ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. तुम्ही गेली अनेक वर्ष या सगळ्या चर्चा पाहताय, पण आत्ता जी 2024 मध्ये ती चर्चा तुम्ही पाहताय ही त्याच चर्चांसारखी आहे की तुम्हाला यामध्ये काही वेगळं दिसतंय? आता जी चर्चा उपस्थित केलेली आहे त्याच्यामध्ये गांभीर्य कमी आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय हेतू स्पष्ट दिसतो आहे. आता हे जे काही त्यांनी आता अभ्यास करून मांडणी केलेली ती 2011च्या सेन्ससच्या आधाराने केलेली, 2021ला जी जनगणना व्हायला पाहिजे ती झालेली नाही, ती खरं व्हायला पाहिजे. आता 11 साली झालेल्या जनसंख्येच्या आधाराने जर काही मांडणी करायची असेल तर इतके वर्ष वेळ होता, तो 10 मे नेमकी तारीख का निवडावी, तर याच्या मागे गांभीर्यापेक्षा राजकीय हेतू जास्त. नंबर 1. नंबर 2 हा दुसरा भाग आहे की आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आरक्षण मुस्लिमांना सरसकट आरक्षण असं सहसा कोणी म्हणत नाही आणि अशी कोणी मागणी करत नाही. ज्या जाती इथले भारतातले जे मुसलमान आहे, ख्रिश्चन आहेत, ते धर्मांतरित आहेत आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोघांच्यासाठी ही मागणी आहे त्यांची की पूर्वाश्रमीच्या ज्या जाती होत्या त्या दलित होत्या किंवा त्या ओबीसी होत्या किंवा त्या आदिवासी होत्या, त्या आदिवासी किंवा त्या ओबीसी किंवा त्या दलित गटांना मिळणाऱ्या सवलती मुसलमान किंवा ख्रिश्चन झालेल्यांना देखील चालू राहतात. कारण की धर्म बदलला की आपोआप सगळ्या स्टेटस बदलत नाही. भारताची ही वास्तविकता आहे, म्हणजे कटू आहे सत्य पण सत्य आहे. आणि म्हणून मंडल आयोगामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये जे आरक्षण आहे ते मुसलमानांना म्हणून नाही तर जातीला आहे. ओबीसी आपल्या इथे जे तांबोळी, अतार, मणियार, कुरेशी, बागवान या सगळ्या जाती आहेत त्या ओबीसी मध्ये मोडतात. किंवा पूर्वाश्रमीचे काही महार आहेत, मातंग आहेत की जे मुसलमान झालेले आहेत, त्यांना खरं एससी लागायला पाहिजे पण ते एससी लागत नाही, तेही ओबीसी मध्ये मोडतात. आणि काही आदिवासी जे धर्मांतरित झालेले काही प्रामुख्याने त्याच्यामध्ये ख्रिश्चन झालेले त्यांना देखील आदिवासींना मिळणाऱ्या सवलती मिळतात आणि मिळाल्या त्याची अपेक्षा. काही अगदी जळगाव वगैरे भागामध्ये जर बघितलं भुसावळच्या आजूबाजूला तर काही आदिवासींनी इस्लाम धर्म स्वीकारला, मुसलमान झाले, पण ते आदिवासी तडवी वगैरे आडनाव लावणारे. तर हे वास्तविकता आपण लक्षात ठेवायला पाहिजे की भारतामध्ये मुसलमान जे आहेत ते बाहेरून आलेले नाही तर इथल्या ओबीसी, दलित आणि तत्सम जातीतून जास्त आहेत.
अगदी सवर्ण देखील उच्चवर्णीय देखील आहेत, तर त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही, तर त्यांना मिळावा अशी मागणी देखील कोणी करत नाही. तर ज्या मागासलेल्या किंवा ओबीसी जाती किंवा त्याच्यापेक्षा जास्त मागासलेल्या किंवा आदिवासी त्यांना इतर आदिवासी ओबीसीला मिळणाऱ्या सवलती मिळायला पाहिजे. ते मुस्लिम झाले किंवा ख्रिश्चन झाले म्हणून त्यांना नाकारता कामा नये, हा एक भाग आहे. दुसरा जो टक्केवारीचा भाग आहे 43% आणि 60% वगैरे याचा परत संबंध त्याच्याशी येतो. खरं तर ही जी आकडेवारी ऑथेंटिक आहे का नाही याच्यापेक्षा एक ट्रिकी आहे. दरवर्षी दर 10 वर्षांनी त्याच्यात किती वाढ होते, तर गेल्या अनेक वर्षामध्ये डेमोग्राफीचा अभ्यास ज्या वेगळ्या लोकांनी केलेला आहे, साधारण असं दिसतंय की दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनसंख्या. राजन सर, मी ना तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण तुमचा जो आरक्षणाचा मुद्दा होता तो खूप महत्वाचा होता. आकडेवारीच्या मुद्द्याकडे मी नंतर येते. त्याच मुद्द्यावरून मी भाजपचे आपले नेते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जातीये. श्याम जाजू सर, तुम्हाला प्रश्न असा आहे की मुळात मुस्लिम आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो केंद्र सरकारच्या पण अखत्यारीत आहे आणि तो राज्य सरकारांच्या पण अखत्यारीत आहे. आणि जसं आता राजन सरांनी खूप महत्वाचं विधान केलं की कुणीही मागणी केलेली नाहीये मुस्लिम आरक्षणाची. मग तुमचा पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, का राजकारण करतात या मुद्द्याचं? कोणी मागणी करो वा ना करो, लालू प्रसाद यादव सारखे नेते निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं आरक्षण देण्याची भाषा करतात. आंध्राचे तेलंगणाचे नेते अशाच प्रकारची भूमिका घेतात. ऐन निवडणुकीच्या वेळी हा विषय सुरुवात करून मग त्याच्यावर जर समाजामध्ये चर्चा सुरू झाली तर त्याच्या इंटेन्शन बद्दल शंका घेणं ही काही चांगली गोष्ट नाही. एक दुसरं, जे लोकसंख्येचे जे आकडे आलेले आहेत ती देशाची आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेला तो अहवाल आहे. नाही, त्या अहवालाकडे येत नाहीये मी, त्या आकडेवारीकडे येत नाहीये. प्रश्न फक्त इतकाच आहे, जर मुस्लिमांमधल्या काही जातींना आरक्षण दिलेलं असेल ओबीसी मध्ये तर विरोध का? प्रश्न मुस्लिमांना आरक्षण देणं, धर्माच्या आधारावर देणं, त्यांची लोकसंख्या वाढवणं आणि जितकी आबादी उतना हक हम देंगे, त्यामुळे आम्ही एससीचं आरक्षण काढू, त्यांचं कमी करू, एसटीचं कमी करू, ओबीसीचं कमी करू आणि तुम्हाला देऊ आणि ह्याची निवडणुकीच्या काळात घोषणा करू, याचं इंटेन्शन काय? याचं इंटेन्शन साफ नाहीये. 70 वर्ष तुम्हाला जर द्यायचंच होतं, 70 वर्ष कोणी थांबवलं होतं? तुम्ही त्या काळात का नाही दिला? तुमचं इंटेन्शन साफ नाही, त्या काळात तुम्ही देऊ शकले नाही आणि यापुढे या देशाची जनता तुम्हाला देऊ देणार. आपल्या शूद्र स्वार्थासाठी या देशाचं हित लक्षात न घेता, देशाचं पूर्ण डेमोग्राफिक चेंजची चर्चा न करता, लोकसंख्येचं जाजू सरांच्या केवळ आर्ग्युमेंट करायचं आणि ही मुस्लिम तुष्टीकरणाची नीती आणि आपली वोट बँकची राजनीती याच्यासाठी असं हे आर्ग्युमेंट वापरायचं ही काही फार चांगली गोष्ट नाहीये. म्हणून निवडणुकीचाच का केलं? इतके वर्ष तुम्ही सत्तेवर असताना का नाही तुम्ही केली ही गोष्ट? आता लक्षात आलं तुमच्या? असं आहे जाजू सर, ही चर्चा काही आज सुरू झालेली नाहीये आणि ज्या ज्या राज्यांचा उल्लेख तुम्ही करताय त्या राज्यांमध्ये सुद्धा मुस्लिम आरक्षण लागू आहे. या अगोदर सुद्धा ते लागू झालं, कोर्टामध्ये गेलं, काहीमध्ये टिकलं, काहीमध्ये टिकलं नाही. देशभरातली आकडेवारी वेगवेगळे चित्र वेगवेगळ्या राज्यांमधलं सांगते. मुद्दा हा आहे की एखाद्या समुदायामधल्या काही जर पिछडा वर्ग असेल, काही जमाती, काही लोक मागे राहत असतील तर त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा की नाही या सामाजिक मुद्द्यांवर खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. फक्त धर्म आधारित ही चर्चा व्हायला नको. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगानं जरी हे मुद्दे पुढे येत असले तरी त्यांचा परिणाम फक्त निवडणुकांवर होत नसतो तर एकूण समाजावर होत असतो आणि म्हणून डोळसपणे या मुद्द्यांकडे बघण्याची गरज आहे. या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, आपापली मतं नोंदवलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.